प्रश्न पहिला, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 7 एप्रिल. 7 एप्रिल या रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न दुसरा, ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कुस्ती. ओमप्रकाश दहिया हे एक कुस्तीपटू आहेत. प्रश्न तिसरा असा आहे की भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आरती शहा. प्रश्न चौथ्याकडे वळूयात मित्रांनो. प्रश्न चौथा असा आहे की उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष्मण माने. लक्ष्मण माने यांचे आत्मचरित्र उपरा हे आहे. तर मित्रांनो, वळूयात आपल्या 5व्या प्रश्नाकडे. प्रश्न 5वा असा आहे की भारतातील पहिली राष्ट्रपती पद भूषवणारी महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिभा पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला आहेत ज्यांनी की राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. प्रश्न 6वा, जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 17 मे. 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, वळूयात आपल्या 7व्या प्रश्नाकडे. प्रश्न 7वा असा आहे की दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिकेट. दीप्ती शर्मा ह्या एक क्रिकेटर आहेत. प्रश्न 8वा, भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहेत? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे विजया लक्ष्मी. विजया लक्ष्मी ह्या भारतातील सर्वप्रथम राजदूत. प्रश्न 9वा, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्राचे नाव मुसाफिर हे आहे. तर मित्रांनो, वळूयात आपल्या शेवटच्या व 10व्या प्रश्नाकडे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वाधिक तेल आढळते? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मका. मका हे तृणधान्य आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तेल किंवा सोयाबीन, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, तेल व सोयाबीन हे गळीत धान्य आहेत. सगळ्यात जास्त तृणधान्यामध्ये तेल आढळते ते तृणधान्य आहे मका. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्याद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेजारील घंटीत तोडा, फोडा, मोडा, काय करायचं आहे ती करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन 10 प्रश्नांसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.